आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला सकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि मी ते पत्र पाहिलं. ते पत्र पाहिल्यावर मला आपल्या सर्वांचे नेते माझे वडील आदरणीय शिवाजीराव पेडिले साहेब यांची आठवण झाली. त्या नावामध्ये मला त्यांचं रूप दिसलं. आज ते आपल्या सर्वांसोबत नाहीये. माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात करतोय. आज मी ज्या फोनची ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय तो फोन मला कधी येऊ शकत नाही. पण आज जे काही घडतंय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय. आज खरं म्हणजे मला जबाबदारी फार मोठी भेटली आहे, पण फार दुःख आहे की या प्रसंगामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये. उद्या अनेक गोष्टी मिळतील, पण मात्र प्रत्येक गोष्टीत मला माझं मन दुःखीच राहील, कारण की माझे वडील माझ्या सोबत या प्रवासामध्ये नाहीत. आज ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला वेगळा अभिमान वाटला असता. पण त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून खरं म्हणजे मला ही संधी मिळालेली आहे. त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून रात्रंदिवस एक केला. स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली. रक्ताचं पाणी करून एक एक माणूस जोडून हा मोठा परिवार तयार झालाय आणि हाच परिवार माझ्यासोबत गेल्या 5 महिन्यापासून साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने हा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. म्हणून हे प्रत्येक पाऊल मी उचलू शकतो. भारतीय जनता पार्टीने मोठी संधी मला दिलेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय त्यांचं माझ्यावर प्रेम आहे बावनकुळे साहेब, आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच मोनिकाताई राजे, विक्रमजी पाचपुते व जिल्हा अध्यक्ष दिलीपराव बालसिंग व सर्वच भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तो वरपर्यंत सर्वांनीच मला मोठा आशीर्वाद रूपी संधी दिलेली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासाठी हा माझा परिवार आहे. हा परिवार म्हणजे साहेबांनी शून्यातून निर्माण करून आज माझ्या सोबत हा परिवार साहेब जाताना माझा एक ऋणानुबंध या परिवाराशी नाळ जोडून साहेब गेलेले. म्हणून मी मतदार म्हणून किंवा मी उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघत नाही. मी ही निवडणूक समजत नाही. हे सगळं जे काय आहे हे साहेबांच्या नावासाठी सर्वजण आम्ही करतोय, कारण की त्यांनी हे नाव तयार करण्यामध्ये भरपूर संघर्ष त्रास सहन केला आणि एक मोठी आज खरं म्हणजे जबाबदारी सगळ्याच आमच्या सर्व परिवारावर आली. म्हणून ही ही पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतोय. निश्चित मला विश्वास आहे की हा परिवार माझ्यासोबत साहेब गेल्यापासून आहे आणि भविष्यातही कायमस्वरूपी माझ्यासोबत राहणार आहे.